नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, टोमॅटो, हळद आणि वांगी बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात मागील 5 दिवसांपासून काहीसे चढ-उतार सुरू आहेत. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे. मात्र वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाल्याने दरवाढीला लगाम बसलाय. सोयाबीनची देशात सध्या उपलब्धता कमी आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीन भावात क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांची वाढ केली होती. तर बाजार समित्यांमधील दर पातळी 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज असला तरी वाढलेल्या भावात उठावही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार होऊ शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव टिकून आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. दुसरीकडे मागणी असल्याने तेजी आली आहे. मानव निर्मित कापड महाग झालाय, याचा कापसाला आधार मिळाला. बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव आजही तेजीतच होता. कापूस आज 8,600 ते 9,000च्या दरम्यान विकला गेला. कापसाची आवक दर वाढल्यानंतरही वाढलेली नाहीये. सध्या सीसीआय कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहे. बाजारातील स्थिती पाहता कापसाचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात वाढत्या उन्हामुळे टोमॅटोची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. तर टोमॅटोला लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी होती. यामुळे टोमॅटोच्या भावात झालेली वाढ कायम आहे. बाजारात सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात बहुतांश प्लांट संपले असून कमी प्लॉटचा तोडा सुरू असल्याचं शेतकरी सांगतायत. तसंच पिकाला उन्हाचाही फटका बसतोय. यामुळे भाव पुढील काही आठवडे वाढू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात वांग्याला सध्या चांगला उठाव मिळतोय. लग्न सराईच्या काळात वांग्याला मागणी होती. यामुळे बाजारात वांग्याचे भाव टिकून होते. वांग्याला राज्यातील बाजारात सरासरी 1,900 ते 2,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बाजारात वांग्याची आवक काहीशी चांगली आहे. या बाजारांमध्ये वांगी 1,300 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. तर मुंबई बाजारात भाव 3,000च्याही पुढे दिसतोय. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला पिकांना फटका बसतोय. त्यामुळे पुढील काळात बाजारातील वांगी आवक काहीशी कमी होऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. राज्यातील बाजारात हळदीची आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. अवकेचा दबाव काही प्रमाणात काही बाजारांमध्ये कमी दिसतोय. याचा दराला आधार मिळत असून हळदीचा भाव स्थिरावलेला दिसतोय. हळदीला मागणी चांगली आहे, तर उत्पादन घटल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या बाजारात हळदीला प्रति क्विंटल सरासरी 12,000 ते 14,000च्या दरम्यान भाव मिळतोय. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारण्याचे संकेत आहेत, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.